नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठीतील लिंग व्यवस्था. प्रश्न क्रमांक पहिला, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अचूक लिंग असलेला पर्याय ओळखा. आज जेवणात साखर भात केला होता स्त्रीलिंगी, त्याने देवघर स्वच्छ केले नपुंसकलिंगी, ताटात मीठ भाकर वाढली आहे पुल्लिंगी. उत्तर ब बरोबर आहे, त्याने देवघर स्वच्छ केले नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 2, मूळ नामाचे जन्मतात संबंध असलेला विकार. उत्तर आहे अ बरोबर, लिंगविकार. प्रश्न क्रमांक 3, की, ता, ई हे प्रत्यय लागून साधलेले भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात. उत्तर आहे स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 4, इकारांत नामे स्त्रीलिंगी असतात, मात्र काही इकारांत नामे पुल्लिंगी असतात. ती डॅश डॅश यांची असतात. उत्तर आहे व्यावसायिकांची. प्रश्न क्रमांक 5, बाग, मजा, ढेकर या शब्दाचे लिंग कोणते. उत्तर आहे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 6, पुढील पैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात. उत्तर आहे पोर, बाग. प्रश्न क्रमांक 7, पोर, मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जातात. उत्तर आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 8, पगडी या शब्दाचे नपुंसकलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे पागोटे. प्रश्न क्रमांक 9, पुढील समासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. साखर भात, देवघर, मीठ भाकर. उत्तर आहे पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 10, शब्द या व त्या शब्दांचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा. उत्तर आहे ब आणि ड बरोबर. कोनाडा पुल्लिंग, माती स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 11, पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेल्या शब्दाचे लिंग कोणते. उत्तर आहे पुल्लिंग, नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 12, जोड्या जुळवा. मोर, लांडोर, रेडा, म्हैस, बोका, भाटी, बोकड, शेळी. प्रश्न क्रमांक 13, व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. उत्तर आहे खून. प्रश्न क्रमांक 14, योग्य जोड्या लावा. रेडा, म्हैस, बैल, गाय, बोका, भाटी, खोड, कालवड. प्रश्न क्रमांक 15, पुढे काही समासिक शब्द दिले आहेत, त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा. मीठ भाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊ बहीण. उत्तर आहे स्त्री, नपुंसक, पुल्लिंग, स्त्री. प्रश्न क्रमांक 16, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कशी ठरते. उत्तर आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. प्रश्न क्रमांक 17, ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात. उत्तर आहे उभयलिंगी आणि बहुलिंगी. प्रश्न क्रमांक 18, निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो. उत्तर आहे क बरोबर, काल्पनिक पुरुषत्व, स्त्रीत्व लादून त्या वस्तूमागे तो, ती, ते हे शब्द वापरतो. प्रश्न क्रमांक 19, बोका शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता. उत्तर आहे भाटी. प्रश्न क्रमांक 20, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 21, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे विदुषी. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नामाचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता. उत्तर आहे दिवा, पंथी, तेज. प्रश्न क्रमांक 23, पुढे काही शब्दाचे स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत. पती, पत्नी, दीर, जाऊ, रेडा, म्हैस, तर खोंड. उत्तर आहे कालवड. प्रश्न क्रमांक 24, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 25, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे विदुषी. प्रश्न क्रमांक 26, खाली दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे रुमाल, पागोटे, पगडी. प्रश्न क्रमांक 27, पुढील पर्यायामधून बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा. उत्तर आहे भाटी. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. उत्तर आहे पोर. प्रश्न क्रमांक 30, मराठीतील लिंग व्यवस्थेतील पुढील प्रमाणे विचार मांडता येईल. जसे मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित
धरसोडीची आहे. ब. लिंग ओळखीसाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. प्रश्न क्रमांक 31. व्याकरणातील पुरुष ही संज्ञा लौकिक जीवनातील पुरुष या व्यक्ती संबंधित असून तृतीय पुरुषांच्या बाबतीत तिन्ही लिंगे येतात. उत्तराचा योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे या विधानाचा उत्तरार्थ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. मराठी लिंग विचार पुढील प्रमाणे करता येईल. उत्तर अ, ब, क बरोबर आहे. प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे. प्रश्न क्रमांक 33. विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? उत्तर आहे विधात्री. प्रश्न क्रमांक 34. अनुक्रमानुसार पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर भाजीपाला, गायरान, मीठ भाकरी. उत्तर आहे पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 35. भाऊ बहीण या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 36. सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते? शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून. प्रश्न क्रमांक 37. वानर या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. उत्तर आहे वानरी. प्रश्न क्रमांक 38. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे वाघीण. प्रश्न क्रमांक 39. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. तट्टू. उत्तर आहे नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 40. सुतार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे सुतारीण. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा. लोटा लोटी, दांडा दांडी, बोकड शेळी, आरसा आरशी. उत्तर 3 नंबर आहे बोकड शेळी. प्रश्न क्रमांक 42. कवी या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग रूप लिहा. उत्तर आहे कवित्री. प्रश्न क्रमांक 43. लुच्छेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? उत्तर आहे स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 44. शरीर, दैवत हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत? नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 45. हेला या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. उत्तर आहे म्हैस. प्रश्न क्रमांक 46. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उत्तर आहे दासी. प्रश्न क्रमांक 47. पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? उत्तर आहे मैना. प्रश्न क्रमांक 48. ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 49. नामाच्या रूपावरून पुरुष जातीच्या अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या देहाहून भिन्न अशा जातीचा बोध होतो त्यास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 50. पोर या शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे तिन्ही पर्याय योग्य म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 51. वाघ्या या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे मुरळी. प्रश्न क्रमांक 52. पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा. उत्तर आहे मूर्ती. प्रश्न क्रमांक 53. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? उत्तर आहे नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 54. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे रुमाल. प्रश्न क्रमांक 55. पुढीलपैकी कोणता शब्द त्यांच्या समानार्थी रूपात तिन्ही लिंगे बदलतो? उत्तर आहे शरीर. प्रश्न क्रमांक 56. सजीव प्राण्यातील एखादा नर आहे की मादी हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्याला डॅश डॅश मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतात. उत्तर आहे नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 57. टाक या शब्दाचे लिंग ओळखा. उत्तर आहे पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 58. भगवती या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? उत्तर आहे भगवान. प्रश्न क्रमांक 59. लिंगाचे मुख्य प्रकार किती? उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे? उत्तर आहे झरा. प्रश्न क्रमांक 61. पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंग आहे? उत्तर आहे मुलगी. प्रश्न क्रमांक 61. पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? उत्तर आहे शाळा. प्रश्न क्रमांक 63. दिग्दर्शक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? उत्तर आहे दिग्दर्शिका. प्रश्न क्रमांक 64. विदुषी हे शब्द हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? उत्तर आहे विद्वान. प्रश्न क्रमांक 65. शरीर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात? उत्तर आहे नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? विहीर. प्रश्न क्रमांक 67. खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे वासरू. प्रश्न क्रमांक 68. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? उत्तर आहे राजहंसी. प्रश्न क्रमांक 69. पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? उत्तर आहे मी. प्रश्न क्रमांक 70. हंस शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? उत्तर आहे हंसी. प्रश्न क्रमांक 71. पत्रकार या पुल्लिंगी
नावाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. उत्तर आहे पत्रकर्ती. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी व पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो. उत्तर आहे बाग. प्रश्न क्रमांक 73. योग्य विधान निश्चित करा. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखले जाते. उत्तर आहे लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 74. नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. उत्तर आहे नर्तक. प्रश्न क्रमांक 75. हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. उत्तर आहे हंसी. प्रश्न क्रमांक 76. खोड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. उत्तर आहे कालवड. प्रश्न क्रमांक 77. साखरभात या शब्दाचे लिंग कोणते. उत्तर आहे पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 78. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. उत्तर आहे स्त्रीलिंगी. पुढील प्रश्न क्रमांक 79. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. विदुषी. उत्तर आहे स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 80. पुढील शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. आरशी, आरसा. प्रश्न क्रमांक 81. पुढील शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा. सिंह, सिंहीण. प्रश्न क्रमांक 82. खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. उत्तर आहे देखावा.